नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजे दसरा या कालावधीमध्ये देवीचं नवरात्र असतं आणि या नवरात्राआधी म्हणजे पक्ष पंधरवड्यामध्ये देवीची शेषशायी निद्रा सुरू असते. जेव्हा दसरा होतो, दर्शन संपतात, तेव्हा पुन्हा देवी निद्रिस्त होते 2-3 दिवसाकरता, कारण थकलेली असते. थकवा काढण्यासाठी पुन्हा देवीला निद्रिस्त केलं जातं. आता तुळजापूरच्या मंदिरात एकमेव मंदिर असं आहे की जिथे देवीला ची प्रत्यक्ष मूर्ती उचलूनच निद्रिस्त केली जाते. त्यावेळी तुळजापूरचा गाभारा हा रिकामा असतो. आता तुम्ही म्हणाल, दसरा झाला, सगळं झालं, मी काय हे नवीन पादुपद लावलंय? या निद्रिस्त झालेल्या देवीला निवेदन द्यायला भाजपचे एक नेते आणि आमदार पायी निघालेले आहेत. तुम्ही व्हिज्युअल्स बघताय. आता हे महोदय शेतकऱ्यांच्या कल्याणाचं निवेदन औसा ते तुळजापूर असं अंतर पायी जाऊन देत आहेत. म्हणजे औसा हे लातूर जिल्ह्यातलं एक गाव. खरं तर लातूरहून तुळजापूरचं अंतर 80-90 किलोमीटरचं, त्याहून 15-20 किलोमीटर औसा कमी केलं तर 60 किलोमीटरचं तुळजापूर उजनी हे अंतर असेल. या औसा तुळजापूरच्या 2 दिवसाच्या पदयात्रेमध्ये आपल्या 5-25 कार्यकर्त्यांच्यासह औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार हे आपलं निवेदन घेऊन देवीकडे निघालेले आहेत. आता देवीकडे का घेऊन चाललेत निवेदन? तर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला असं वाटतं की राज्यातलं सरकार झोपी गेलेलं आहे. म्हणजे कलेक्टरकडे निवेदन द्यावं तर कलेक्टर म्हणजे सरकारचा एक भाग, तर सरकारही झोपी गेलेलं आहे. त्यावर फारसा फरक पडणार नाही आहे. आता गमतीचा भाग असा आहे की राज्य सरकारने त्यांच्या पदयात्रेच्या आधीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं एक काही हजार कोटींचं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे. आता ही तुटपुंजी मदत असल्याचा आरोप सगळेच भाजपवाले करत आहेत. ही मदत तुटपुंजी आहे की नाही, सरकार वाढवून देईल की नाही, यावर चर्चा चालू असतानाच अभिमन्यू पवार आपली पदयात्रा घेऊन देवीकडे निघालेले आहेत. सरकार झोपलंय, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचणार नाही अशी अपेक्षा ठेवून हे आमदार महोदय देवीकडे निघालेले आहेत. त्यांना कदाचित कल्पना नसेल की देवी देखील या काळात झोपलेली आहे. म्हणजे अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटांच्या विरोधात देवांच्याकडे दाद मागावी तर देवही झोपलेलं आहे, आणि सरकारच्याकडे दाद मागावी तर सरकारही झोपलेलं आहे, अशी स्थिती आहे. बरं, या आमदार महोदयांना हे निवेदन घेऊन जाण्यापूर्वीची एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की त्यांच्याच लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर, ज्यांना भाजपचा जिल्ह्यातला नेता असं संबोधलं जातं, ज्यांचं नेतृत्व मराठवाडा पातळीवर देखील आहे असं मानलं जातं, त्या संभाजी पाटील निलंगेकरांनी अन्नत्यागासारखं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी केलेलं होतं. आता या अन्नत्याग आंदोलनामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातले, लातूर जिल्ह्यातले भाजपचे सगळेच नेते उपस्थित राहिले. पण म्हणजे जिल्हाध्यक्ष हजर होते, माजी मंत्री हजर होते, माजी आमदार हजर होते, प्रदेशाचे पदाधिकारी हजर होते, अनेक पदाधिकारी बाहेरून येऊन भेटून गेले. अगदी संजय कुटेंनी ट्विट केलं, सगळ्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. पण शिरशी गावामध्ये मुक्कामी राहिलेल्या अभिमन्यू पवार यांना लातूरच्या शिवाजी चौकात होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनामध्ये 72 तासापैकी 1 तास देखील यावं वाटलं नाही. म्हणजे हे आंदोलन संभाजी पाटलांचं व्यक्तिगत नव्हतं, ते पक्षाच्या बॅनर खालीच केलं गेलं होतं. तरीही अभिमन्यू पवारांना या आंदोलनात आपली हजेरी लावावी वाटली नाही. कदाचित संभाजी पाटलांच्या आंदोलनात सहभागी झालो तर क्रेडिट गोज टू संभाजी पाटील असं होईल, असं कदाचित अभिमन्यू पवार यांना वाटलं असण्याची शक्यता आहे.
अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात आणि असे निकटवर्तीयच वारंवार स्थानिक नेत्यांना धक्का देण्याचं काम करतायत। मग बीडमध्ये आत्ता OSD असलेले शेटे पंकजा मुंडेंना धक्का देण्याचं काम करत होते, किंवा लातूरमध्ये पवार हेच काम संभाजी पाटील निलंगेकरांच्या सोबत करतायत। तो राजकारणाचा भाग जरा बाजूला ठेवू, पण कृषी सारख्या मुद्द्यावरती त्यांना या आंदोलनात सहभागी व्हावं वाटत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। बर, जेव्हा अभिमन्यू पवार ही अन्नत्यागाचं आंदोलन टाळून तुळजापूरकडे निघाले होते, तेव्हा संभाजी पाटील निलंगेकरांनी या आंदोलनात स्वतःचा सहभाग नोंदवला। संभाजी पाटलांनी आपलं पक्षाचं कर्तव्य पार पाडलं, शेतकऱ्यांच्यासाठी कुणी आंदोलन करत असेल तर त्यात जाण्याचं कर्तव्य पार पाडलं, पण अभिमन्यू पवारांना हे कर्तव्य पार पाडावं वाटलं नाही। संभाजी पाटलांनी स्वतः जाऊन भेट दिली, त्यात सहभागी झाले, ट्विटरवर ट्विट केलं, सगळं केलं, पण अभिमन्यू पवारांना मात्र यात यावं वाटलं नाही। कदाचित पक्षाच्या लेखी संभाजी पाटील हे जिल्ह्याचे नेते नसतील, तर अभिमन्यू पवार हे जिल्ह्याचे नेते असतील, त्यामुळं तालुक्याच्या नेत्यांनी केलेल्या आंदोलनात जिल्ह्याचे नेते असलेल्या अभिमन्यू पवारांना सहभागी व्हावं वाटलं नसेल। अभिमन्यू पवार या काळात शिर्शी भागामध्ये मुक्कामी होते, हे आवर्जून मी सांगतोय। म्हणजे दुसरा कोणी आंदोलन करणार असेल तर त्यात आपण सहभागी व्हायचं नाही आणि आपल्या आंदोलनाचा सहभाग होणं मात्र जाहीरपणे मांडायचं, हेच ते वैशिष्ट्य आहे। भाजपमधली हीच सुंदोपसुंदी महानगरपालिकेची बहुमत असूनही सत्ता जाण्याला कारणीभूत ठरली आहे। उद्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, तिथे भाजपला एकसंघपणे लढता नाही आलं तर अधिक अडचणीचं ठरणार आहे। भाजपमधल्या याच मतभेदांना संपविण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरती आहे। अन्यथा लातूरमधल्या भाजपला फटका बसल्याशिवाय राहणार नाही। फडणवीसांच्या समर्थकांना आपण स्वयंभू नेते असल्याचा जो भास होतो आहे, तो जिल्ह्यातल्या अन्य नेत्यांच्या जिव्हारी लागतो आहे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आता अभिमन्यू पवारांच्या याच कृतीमुळं जिल्ह्यातील संभाजी पाटलांचे समर्थक नाराज झाले आहेत। त्याहीपेक्षा नाराज खरा बळीराजा होईल आणि देवी होईल। उगीच्या उगी झोपेतून उठवून तिला निवेदन द्यायचं आणि सांगायचं की माय आमचं ऐक, ती अजून कोपायला नको, एवढी काळजी तरी अभिमन्यू पवारांनी घ्यायला हवी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।